आणि आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज। तर आपण आज आलेलो आहोत कारंजवाडी येथे निशिकांत दादांच्या प्रचारार्थ जी फेरी निघाली, या फेरीतील काही कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया तसेच त्यांना कशा प्रकारचा रिस्पॉन्स मिळाला, कारण आता अवघे 2 दिवस किंवा 1 दिवस असा निवडणुकीला राहिलेला आहे। जरी बाहेरून सगळं शांत दिसत असलं तरी कार्यकर्त्यांच्या मनातला वाद आपण त्यांच्या सोबत चर्चा करून जाणून घेऊयात। तर आता तुम्ही जी फेरी काढली होती सकाळपासून, त्यामध्ये तुमचा उत्स्फूर्त प्रतिसाद जो गावकऱ्यांकडून म्हणा किंवा कार्यकर्त्यांकडून होता तो कशा प्रकारचा होता? खरं पाहिलं तर आम्ही 5 तारखेपासूनच प्रचाराला सुरुवात केली। सुरुवात करताना आम्हाला वाटलं होतं की नेहमीप्रमाणे आम्हाला आमचे 4-2 कार्यकर्तेच आमच्या पाठीमागे राहतील आणि आम्हाला प्रचार शेवटपर्यंत, परंतु आम्हाला जसा जसा प्रचार आम्ही चालू केला तर तसा तसा आम्हाला लोकांचा प्रतिसाद मिळायला लागला। त्याच्या पाठीमागचं कारण बघितलं तर निशिकांत दादांनी या 4-5 वर्षामध्ये मंत्रिपदावर नसताना सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात विकास निधी आणला आणि टोटल भागाचा विकास त्यांनी साधलेला आहे। जो एखादा व्यक्ती जर मंत्रिपदावर नसताना सुद्धा एवढा निधी आणू शकतो, तर पुढे जर त्यांना जर आपण मताधिक्य देऊन जर विधानसभेत पाठवलं तर ते बऱ्याच प्रमाणात विकास निधी आणू शकतील। मध्ये विश्वास निर्माण झाला आणि लोकांचा तसा तसा आमच्या पाठिंबा वाढू लागला आणि लोक बाहेर पडू लागले आणि त्यांनी राबवलेल्या ज्या महिलांच्या ज्या योजना आहेत, महिलाच्या योजना ज्या आहेत त्यामुळे तर महिलांच्यातून जास्तच प्रतिसाद मिळाला। त्यामुळे महिलाही उत्स्फूर्तपणे बाहेर पडू लागलेल्या आहेत आणि आज पाहता आज आमची प्रचाराची सांगता सभा झाली। या सांगता सभेला बऱ्याच प्रमाणात युवकाबरोबर महिलांचाही प्रतिसाद चांगल्या पद्धतीने मिळालेला आहे। सातत्यानं 15-20 वर्षामध्ये या विभागामध्ये दडपशाहीचं राजकारण विरोधी पार्टीच्या गटानं केलेलं आहे। कार्यकर्त्यांना बाहेर पडू न द्यायचं नाही, अशा पद्धतीची एक भूमिका आमच्या विरोधी गटाची कायम सातत्यानं राहिलेली आहे। आमचे सर्व कार्यकर्ते संयमी आहेत। आमच्या नेत्यांच्यावर जनतेवर विश्वास आहे। निश्चितपणाने जनता यावेळेला परिवर्तन केल्याशिवाय राहणार नाही आणि मग आमची इथून पुढची रणनीती अशा पद्धतीची काही नाही, पण प्रचाराचा राहिलेला जो पार्ट आहे की बाबा मतपत्रिका घरी पोच करणे किंवा त्या लोकांना, परगावच्या लोकांना संपर्क करणे, या पद्धतीची प्रचार यंत्रणा आमची इथून पुढची चालू राहील। मग आता या जे कारंजवाडीमध्ये तुम्ही जे फिरलात, आता 19 आणि 20 असे 2 दिवसच तुमच्या हातात आहेत, तर या 2 दिवसांमध्ये म्हणजे तुमचं असं वेगळं काही वेळापत्रक किंवा नियोजन आखलेलं आहे का? अजून नियोजन असं आम्हाला आखावं लागणारच नाही, कारण तो आम्ही जे आता प्रचार केला, आतापर्यंत 5 तारखेपासून प्रचार चालू केला, सगळ्या गरीब जनतेतून लहान मोठे सगळे थोर लोकांच्यातून आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे। परंतु अजून आमच्या जे बाहेर लोक आहेत त्या पद्धतीने आम्ही नियोजन करणार, सर्वजण बसून जे बाहेर लोक आहेत त्यांचं बोलून घेऊन त्यांचं मतदान करून घेऊ। तुम्ही जे कारंजवाडी गावामधून फिरून प्रचारासाठी तुमचे जे पाय झिजवले, त्यामध्ये तुमचा जो प्रतिसाद होता तो कशा प्रकारचा प्रतिसाद तुम्हाला मिळाला संपूर्ण गावकऱ्यांकडून? खरं तर गेल्या 15 दिवसामध्ये कारंजवाडी, कृष्णानगर आणि हाळ या भागामध्ये प्रचार करत असताना आमचे सर्वच महिला भगिनी आणि आमचे सर्व पुरुष मंडळी त्या ठिकाणी प्रचार करताना अतिशय चांगलं वातावरण आम्हाला पाहायला मिळालं। गेल्या अनेक वर्षामध्ये आणि गेल्या खऱ्या अर्थानं वर्षभरामध्ये ग्रामपंचायतीची सत्ता आल्यापासून सुमारे निशिकांत दादांनी आमच्या गावाला जो भरीव स्वरूपाचा निधी दिला, त्या भरीव स्वरूपाचा निधीतून त्या सर्वसामान्य जनतेला त्याची निश्चितपणे जाणीव आहे असं आमच्या लक्षात आलं। आम्हाला खरोखर तिथं जावं सुद्धा काही ठिकाणी जावं लागलं नाही, अशा पद्धतीचे फोनवरून आम्हाला त्या लोकांनी संपर्क साधला। येऊ नका, तुमचा वेळ खर्च करू नका, इतर कामामध्ये तुम्ही लागा, अशा पद्धतीची सूचना त्यांनी दिल्या। अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण डे फर्स्ट पासून आजपर्यंत अशा पद्धतीचं आता आम्हाला पाहायला मिळतं। मला पुढचा प्रश्न आपल्याला विचारायचा आहे, जे लाडकी बहीण योजना होती, त्या लाडकी बहीण योजनेमार्फतच या ज्या बहिणी आहेत तुमच्या सोबत, तर पूर्ण गावातील माता बहिणींचा या फेरीमध्ये किंवा एकूणच प्रचारामध्ये सहभाग किंवा मोलाचा वाटा कशा प्रकारचा होता? आम्ही ज्या ज्या घरात गेलो, आम्ही आता प्रचार जी मोहीम चालू केलेली होती महिलांनी
आम्ही बाहेर पडलो आणि मुख्यमंत्र्यांच्या आम्ही बहिणी आहोत आणि त्याही मुख्यमंत्र्यांच्याच बहिणी आहेत. या मुख्यमंत्र्यांच्या बहिणी आज आपलं कर्तव्य पूर्ण करणार आहेत आणि त्या पॉझिटिव्ह पद्धतीनंच आम्हाला बोलत होत्या की आम्ही आमचं कर्तव्य हे पार पाडणार आहोत. हे कारंजवाडी गावातली पहिला त्यांचं मोलाचं योगदान आहे आणि जे मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण आहे ते त्यांचं नक्कीच कर्तव्य आज बहुमत त्यांचं दादांना पडेल आणि प्रचंड बहुमतांनी दादांना निवडून देण्याचं काम ते आज करणार आहेत. मग हे जे सगळं प्रचाराचा शुभारंभापासून ते आता सांगतेपर्यंतचा प्रवास होता, यामध्ये तुम्हाला काही अडथळे आलेत का? महिलांना अडथळे आलेच ना भरपूर. का तर महिलांना बाहेर पडू द्यायचं नाही आणि ज्या महिला बाहेर पडतात त्यांच्यावर बंधनं लादायची, त्यांच्या घरी जायचं. ज्या विरोधकांनी महिला ओपन मध्ये ज्या बाहेर पडल्या त्या महिलांना जाऊन त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या पुरुष मंडळींना त्यांच्याबद्दल काहीतरी सांगून त्यांच्यावर दबाव आणला गेला आणि त्यामुळे त्या महिला ओपन मध्ये बाहेर पडू शकल्या नाही. ज्या फर्स्ट टाइम आमच्या बरोबर बाहेर आले त्या आता आमच्या बरोबर जे बाहेर येऊ शकल्या नाहीत त्यामुळे विरोधकांनी हा आम्हाला अडथळा निर्माण केला. मग याच्यावर मात करण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न केलेत का? हो, आम्ही केले की. त्यांना सांगितलं, समजावून सांगितलं, तुम्ही बाहेर पडा, तुम्ही किती दिवस ही गुलामगिरी सहन करणार आहे, ह्या गुलामगिरीतून एकदा तरी तुम्हाला मुक्त व्हायचं आहे. आज झाला नाही तर तुम्ही परत कधीही होऊ शकणार नाही आणि आयुष्यभर तुम्ही ह्याच गुलामगिरीत जगू शकशील. जर आज ओपन मध्ये तुम्ही बाहेर पडा असं आम्ही त्यांना म्हणजे सांगितले आणि ते आम्हाला निश्चितपणे उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देतील. लाडक्या बहिणींचा प्रतिसाद म्हणजे 100% आहे. ज्या महिलांनी पैसे घेतल्यात, ज्या महिलांच्या मध्ये एक म्हणजे प्रश्न हे निर्माण झाले की आम्हाला जेव्हा जे कोणताही सण करायचा असेल किंवा काय करायचं असेल तर पहिला प्रश्न पडतो त्यांना पैशांचा आणि तेच जर दादानी बहीण म्हणून एक जिव्हाळ्याचं एक नातं निर्माण केले. बहीण आणि भाऊ हे नातं त्यांना समजलेलंच नाहीये. हे नातं म्हणजे खूप असं मांडलं तर खूप त्याची मान्यता आहे आणि त्या भावानी आज सक्का भाऊ आपल्याला 500 रुपये म्हणजे देण्यासाठी कचवचतोय, पण आज ह्या भावाने आपल्याला 1500 रुपये देऊ केलेत. ह्या 1500 रुपयाची जाणीव 100% महिला ठेवणार, म्हणजे ह्या बहिणी ठेवणार आणि आम्हाला निश्चितपणे विजयाची म्हणजे दिशा दाखवणार. तुम्हाला कांत दादांना किती मताधिक्य पडेल ह्याचा रिझल्ट मला 3 दिवस अगोदरच आलेला आहे आष्ट्यातनं. मला बऱ्याच जणांनी सांगितलेलं आहे की 100% निकाल हा म्हणजे 100% मताधिक्य हे दादांना पडणार आहे. खरं तर त्यांचे सगळ्यांचे आभारच मानायला पाहिजे जे रिपोर्ट त्यांना देतात आणि तो माझ्याजवळ येतो. तर 100% मतदान आम्ही जिथं गेलोय तिथं सगळ्यांची पॉझिटिव्हिटी होती दादांबद्दल आणि दादांबद्दल एक सकारात्मक विचार त्यांनी आमच्याजवळ मांडला. फक्त उघड कोण येऊ शकत नाही, पण त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही मतदान हे घड्याळालाच करणार आहे आणि दादांनाच करणार आहे. कारंजवाडीतील स्थानिक काही मुद्दे होते, या मुद्द्यांवर म्हणजे चर्चा झाली असेल, निशिकांत दादांनी जी मदत केली असेल त्यामार्फत काही विकास कामं झाली असतील तर त्याबद्दल तुम्हाला काय सांगायचं? निशिकांत दादांच्या माध्यमातून आजपर्यंत गेली 35 वर्षे जे आमचे आमदार आहेत त्यांनी पाणंद रस्त्याचा कुठलाही प्रश्न कधीही मनावर घेतला नाही. वेळोवेळी आम्ही त्यांना भेटून विनंती केली, अर्ज केले, तर कुठं तर काही त्या रस्त्याचं कुठं काय झालं नाही. आम्ही निशिकांत दादांना बोलल्याबरोबर त्यांनी आमच्या रस्त्यासाठी भरपूर म्हणजे 18 लाख रुपये 1 किलोमीटरसाठी त्यांनी मंजूर केलेत. असे आणि बरेच असे बरेच रस्ते, पाणी रस्ते त्यांनी मंजूर करून निधी जवळ गावाला 3 कोटी 75 लाख रुपये त्यांनी या वर्षभरात आम्हाला दिलेला आहे. तुमचं जे प्रचार फेरीमध्ये जी तुमची भूमिका होती त्यामधून तुम्हाला काय अनुभव आला, म्हणजे कशा प्रकारचा अनुभव तुम्ही घेतलात? अनुभव चांगल्या प्रकारचा अनुभव आला. जनतेचा पाठबळ भरपूर आम्हाला मिळालेला आहे आणि ते आता निशिकांत दादा 100% निवडून येणार आहे. भरपूर लोकांचा पाठबळ आहे त्यांना. तर आता असं समजलंय की तुम्ही ऊस वाहतुकीचं जे काही काम होतं ते तुम्ही करता, मग यामध्ये शेतकऱ्यांची भूमिका असेल, मग शेतकऱ्यांबद्दल तुम्हाला यातून काही शेतकऱ्यांचा चांगला सपोर्ट आहे आम्हाला. काटामारी म्हणजे काय आता सध्या तर नाही काटामारी करत हुतात्मा कारखाना, कारण आम्ही जाताना आता काटा करून जातो तिथं 1-2-3 खेपा आम्ही अंदाज करतो त्याच्यामुळे त्या काटा मारण्याचा काय प्रश्न येत नाही. हुतात्मा कारखाना म्हणजे काटामारी चांगला आहे. आता म्हणजे जसं आम्हाला समजले सूत्रांकडून की तुम्ही आता काही दिवसांपूर्वीच पक्ष प्रवेश केलेला आहे, मग त्या पक्ष प्रवेशामागचं तुमचं काही ठोस कारण होतं का? म्हणजे
असं काय कारण होतं की तुम्हाला तो पक्ष सोडून इकडे प्रवेश घेऊसं वाटलं? आम्ही गेले मागील 5 वर्ष आमची मंडळी ग्रामपंचायत सदस्य होत्या. त्या पक्षात जयंत पाटील गटातून आम्ही म्हणजे निवडणूक लढवून निवडून आलो. पण 5 वर्षात कधीही म्हणजे बाबा तिथं लोकांना सन्मानानं कधी म्हणजे बोलणं वागणूक नाही. नंतर कोणत्या गोष्टीत म्हणजे बोलवून किंवा विचारून एखाद्या निर्णयात कधी सामील करून त्यांनी घेतलेलं नाही. त्यामुळं आम्ही आमचे मित्र संदीप दादा हे त्यावेळी निशिकांत दादा गटातूनच ग्रामपंचायत सदस्य होते. त्यांचं आम्ही काम बघितलं आणि निशिकांत दादांचे काम बघून आम्ही नंतर निशिकांत दादा गटात प्रवेश केला. मग तुम्हाला काय वाटतंय की यावेळी कारंजवाडी गावातून निशिकांत दादांना किती मताधिक्य पडेल? निश्चितपणे आमच्या गावातून 51% पेक्षा जास्त, मी म्हणतो 51% पेक्षा जास्त या ठिकाणी मताधिक्य आम्हाला मिळणार आहे याची मला खात्री आहे. कारण आमच्या संपूर्ण मतदारावर आमचा विश्वास आहे. याचं कारण गेले अनेक वर्ष केलेलं दादांचं काम, आमच्या कार्यकर्त्यांनी गेल्या जवळजवळ 24-25 घेतलेलं कष्ट हे खूप मोठं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. भागामध्ये आपण गेला तर प्रत्येक भागातल्या लोकांच्यासाठी केलेलं काम आहे. तर खरोखर विरोधकांनी या सर्वसामान्य जनतेच्या कामाकडे दुर्लक्ष केल्यामुळं त्यांना निश्चितपणे हे त्याचं फळं त्यांना भोगायला निश्चित या ठिकाणी मिळतं. आणि एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे मला तुम्हाला की जी 23 तारखेची दिवाळी म्हणजे आता निवडणुका आल्यापासून प्रचार सुरू झाल्यापासून आम्ही ऐकतोय 23 तारखेलाच दिवाळी साजरी करणार. तर 23 तारखेच्या दिवाळीबद्दल थोडं ऐकायचं आहे आम्हाला. 100% यात काही शंका नाही. कारण लोकांचा प्रतिसाद पहिला तर न भूतो न भविष्य आणि ही लोकांच्यासाठी आजपर्यंतची अन्याय सोसलेलीची ही एक शेवटची संधी आहे. ती संधी त्यांनी सत्यात उतरायची ही एक वेळ आहे आणि आता नाही तर पुन्हा कधी नाही या अजेंड्याने लोकही बाहेर उत्स्फूर्तपणे पडलेले आहेत आणि नक्कीच त्याचं फळ आपल्याला 23 तारखेला दिसणार आहे आणि नक्कीच त्या दिवशी मोठ्या प्रमाणात दिवाळी साजरी होणार यात तीळ मात्र शंका नाही. ज्याप्रमाणे आम्ही ग्रामपंचायतीमध्ये हे भाष्य बोललो होतं तेच भाष्य मी आजही बोलत आहे आणि नक्कीच त्याचं सत्यात उतरणार हे 23 तारखेला ठाम आहे. निवडणुकीचे अवघे 2 दिवस राहिलेले आहेत आणि निवडणुकीच्या अशाच ताज्या आणि लाईव्ह घडामोडींसाठी पाहत राहा महाराष्ट्र न्यूज चॅनल.